बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. शरद पवारांनी मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध केल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केला. शरद पवारांना मंडल आयोगावेळीच मराठा समाजाला आरक्षण देता आलं असतं, पण त्यांनी स्वतःच्या नेतेपदासाठी मुद्दाम 2 समाजांना झुंजवत ठेवलं असं ते म्हणाले. ते नागपुरात भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीत का, असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय. शरद पवार यांच्या मनात असतं तर त्यांनी मंडल आयोगाच्या वेळीच मराठा समाजाला आरक्षण दिलं असतं. त्यांना कधी मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं, त्यांना फक्त 2 समाजाला झुंजवत ठेवायचं होतं असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांवर टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आपलं सरकार आहे. दोन्ही निवडणुका 3ही पक्ष एकत्र लढतील. कुणाला किती जागा मिळतील याची काळजी करू नका. तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहेत, त्यापेक्षा कमी मिळणार नाहीत. ज्या जागा आपण लढत नाही तिथं जो निवडून येईल तो देखील मोदींना पाठिंबा देईल असंही त्यांनी म्हटलंय. प्रत्येक निवडणूक ही आव्हान म्हणून घ्यायची असते. 5 राज्यांची लोकसभा निवडणूक लोकसभेची तयारी म्हटलं जात होतं. मात्र लोकांनी ठरवलं आहे की देशाची सूत्र मोदींच्या हातात द्यायची. देशातील सामान्य माणसाच्या मनात खात्री आहे की या देशाला फक्त नरेंद्र मोदी विकसित करू शकतात. राहुल गांधींनी सगळ्या राज्यात जाऊन 7 आश्वासनं दिली होती, मात्र लोकांनी ते नाकारल्याचं फडणवीस म्हणाले. धारावी विकास प्रकल्पात देशातील सर्वात मोठा TDR घोटाळा सुरू आहे. त्यामुळे धारावी वाचली तरच मुंबई वाचेल. धारावी हा पहिला घास असून त्यानंतर संपूर्ण मुंबई गिळण्याचं गुजराती लॉबीचं मोठं कारस्थान आहे, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. शिवसेनेचा ठाकरे गट आज धारावी विकास प्रकल्पाचे कंत्राट मिळालेल्या अदानी उद्योग समूहाविरोधात मोर्चा काढणार आहे. या निमित्तानं संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी धारावीत देशातील सर्वात मोठा TDR घोटाळा सुरू असल्याचा दावा केला. ते म्हणाले की धारावी प्रकल्पात देशातील सर्वात मोठा घोटाळा सुरू आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास असून त्यानंतर संपूर्ण मुंबई गिळण्याचं कारस्थान गुजराती लॉबीनं रचलंय. या प्रकरणी गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीनं पुढे जाते. उद्योगपती गौतम अदानी भाजपचे जावाई आहेत, त्यामुळे भाजपने संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावानं केलाय. धारावीत गरीब लोकांची घरं आणि व्यवसाय आहेत, त्यांना तिथंच जागा मिळाली पाहिजे. सरकारने हा प्रकल्प अदानींच्या घशात घालण्यापेक्षा स्वतःच त्या ठिकाणी संयुक्त उपक्रम राबवावा, असं संजय राऊत म्हणाले. विधान परिषदेने शुक्रवारी लोकायुक्त विधेयकावर आपली मोहर उमटवली. हे विधेयक यापूर्वीच विधानसभेत पारित झाल्यामुळे आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल. हे विधेयक पारित झाल्यानंतर त्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना दिले. यावेळी त्यांनी अण्णांच्या समोर तुमचं आंदोलन आणि आग्रहामुळेच हा कायदा पारित करणं शक्य झाल्याची भावना व्यक्त केली. गत वर्षी विधानसभेने लोकायुक्त विधेयकावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर शुक्रवारी विधान परिषदेनेही हे विधेयक हातावेगळं केलं. या विधेयकामुळे लोकायुक्तांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांसोबतच थेट मुख्यमंत्री, मंत्री आणि अन्य लोकप्रतिनिधींवरही कारवाई करण्याचा अधिकार मिळणार आहे. आता कायद्याचा भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदीत समावेश झालाय. अण्णा हजारे यांनी या कायद्याचा गत अनेक वर्षांपासून आग्रह धरला होता, त्यामुळे या माध्यमातून त्यांची मागणी पूर्णत्वास केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनद्वारे अण्णा हजारे यांना या घडामोडीची माहिती दिली. यावेळी त्यांनी त्यांच्याशी मजेशीर संवादही साधला. ते म्हणाले की राज्यात सध्या एवढी आंदोलनं सुरू आहेत की आता तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही, त्यामुळे सरकारने हा कायदा केला. मुख्यमंत्र्यांच्या या मिश्किल टिप्पणीला त्यांच्या कार्यालयात उपस्थित असणाऱ्या उपस्थितांनी हसून दाद दिली. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूर्वक बोलावं. त्यांनी मराठा समाजाविषयी चांगले शब्द वापरावेत. तुम्ही कशा पद्धतीनं अन्याय करत आहात हे मराठा समाजाने आपल्या मनात कोरून ठेवलंय. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी येथील एका रुग्णालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर तिखट हल्ला चढवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला. जरांगे भुजबळांवर हल्ला चढवत म्हणाले की
तुम्ही अनेकांना अंगावर घेतलं असेल, पण माझ्या नादी लागू नका. त्यांनी त्यांच्या वाट्याचं खावं, उगीच झाड की पत्ती वगैरे म्हणून शेरोशायरी करू नये. ते खोटं बोलून स्वतःची सुरक्षा वाढवून घेत आहेत. मंत्री छगन भुजबळ यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना अडचणीत आणण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत बोलताना मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घेण्यास नकार दिला. मनोज जरांगे यांनी यावर भाष्य करताना त्यांना निर्वाणीचा इशारा दिला. फडणवीस यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांना गुन्हे मागे घ्यावेच लागतील. सध्या निष्पाप लोकांवरही गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड केलं जात आहे. मराठा आंदोलन बदनाम करण्यासाठी हे घडवलं जात आहे, असं ते म्हणाले. राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते असल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही. राहुल गांधी हे ईश्वरानं भाजपला दिलेलं वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा, यासाठी आपल्याला भाग्य घेऊन यावं लागतं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलंय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेसने केवळ स्वतःचा विचार केला म्हणून काँग्रेसची ही अवस्था झाली. पक्ष संघटना याचं महत्त्व संपलं. काँग्रेसचा नेता मोठा झाला पण कार्यकर्ता राहिला नाही. देशातील सर्वात जुन्या पक्षात आज ज्या प्रकारची अवस्था दिसते त्यानुसार हा पक्ष वर येणं कठीण आहे. भाजपमध्ये मात्र असं होत नाही, असं त्यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीस 3 राज्यातील नव्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना म्हणाले की काँग्रेसमध्ये मात्र असं होत नाही. तिथं ज्या नेत्याला बदललं जातं तो पक्षाचीच कबर खोदतो. हे फक्त भाजपमध्ये शक्य होतं. कालपर्यंत ज्याच्याकडे सर्वोच्च पद होतं त्याला सांगितलं की तुला आता दुसरं काम दिलं जाईल. त्यावर तो नेता हसत हसत नवी जबाबदारी स्वीकारतो. हे केवळ आपल्या पक्षात होतं, असं म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. शिक्षक भरतीसाठी बिंदू नामावलीची प्रक्रिया पूर्ण झाली असून शिक्षकांच्या समायोजनाचा टप्पा सुरू आहे. येत्या 15 दिवसात शिक्षक भरतीचे पोर्टल सुरू होईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. विधान परिषदेत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री केसरकर बोलत होते. राज्यासह उत्तर महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त आहेत. शिक्षक निवृत्त झाले, मात्र नव्याने शिक्षक भरतीच होत नसल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असून अनेक दिवसांपासून सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी आमदार दराडे यांनी केली. यावर उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले की प्रत्येक संस्थेनं बिंदू नामावली अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील यापूर्वी समायोजित झालेले ज्येष्ठ शिक्षक समायोजनातून पूर्ववत ठिकाणी आणले जात आहेत. हा टप्पा पूर्णत्वास गेला की 15 दिवसात जिल्हा परिषदेमार्फत जाहिरात देऊन भरती सुरू होणार आहे. जाहिरात निघाली की पात्र विद्यार्थ्यांना चॉईस दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. दरम्यान राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी राज्य सरकारने शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 दरम्यान ऑनलाईन घेतली. या चाचणीत 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 2,16,443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. आतापर्यंत 1,62,562 उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र पूर्ण केलंय. अरबी समुद्रातील मालवाहू जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न भारतीय नौदलाने हाणून पाडलाय. भारतीय नौदलाने शनिवारी याबद्दल माहिती दिली की नौदलाने सांगितलं की माल्टाचा ध्वज असलेले 18 चालक दल असणाऱ्या मालवाहू जहाज MV रुएनवर 6 अज्ञात व्यक्तींनी कब्जा केला होता. परंतु भारतीय नौदलाने हे लक्षात येताच त्वरित कारवाई केली. नौदलाच्या युद्धनौका आणि सागरी गस्ती विमानाने शुक्रवारी सायंकाळी माल्टाचा झेंडा असलेल्या MV रुएन या जहाजाला समुद्र चाच्यांच्या अपहरणापासून वाचवलं. नौदल अजूनही त्या जहाजावर लक्ष ठेवून आहे. नौदलाने सांगितले की MV रुएनकडून मदत मागितली गेल्यानंतर या भागात सागरी गस्ती विमान आणि एडनच्या आखातात तैनात एक युद्धनौका MV रुएन जहाजाला वाचवण्यासाठी पाठवण्यात आली. अपहरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना गुरुवारी मिळाली आणि भारतीय नौदलाने शुक्रवार घटनास्थळी मदत पाठवली. 15 डिसेंबरच्या सकाळी गस्ती विमान अपहरण झालेल्या जहाजावर फिरत होतं आणि अपहरण झालेल्या मालवाहू जहाजावर सतत लक्ष ठेवून होतं. हे जहाज आता सोमालियाच्या किनाऱ्याकडे जात आहे. स्पेनमध्ये युनाफोरच्या संयुक्त संचालन केंद्रानं सांगितलं की गुरुवारी कथित समुद्री चाच्यांकडून अपहरण करण्यात आलेलं जहाज MV रुएनकडून एक अलर्ट मिळाला होता. हे मालवाहक जहाज MV रुएन सोमालियाकडे जात होतं. या दरम्यान गुरुवारी त्याच्यावर हल्ला झाला होता.
यूकेच्या व्यापार संचालनाने सांगितलं की चालक दलाने जहाजावरील नियंत्रण गमावलं होतं.